शरारत से भरा। हॅलो मित्रांनो, शुभ संध्याकाळ आणि जय शिवराय। तर आज मी आहे, माझ्या बरोबर माझा छोटा भाऊ आहे मिलिंद आणि वाईफ आहे मनाली, तर तुम्ही ओळखतात तिला. तर आम्ही आता जात आहोत पीरवाडी बीच. तर आता जे आमचं डेस्टिनेशन आहे ना, खारघर मधून 40 किलोमीटर आहे, फक्त 40 किलोमीटर, आणि पोचायला 1 तास नाही तर 1.25 तास आरामात लागेल. मध्ये जर काय मस्तपैकी चाय टपरी दिसले तर चाय ब्रेक घेऊ, नाही तर डायरेक्ट जाऊ. तर मित्रांनो, आपली ही छोटीशी रोड ट्रिप चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि गणपती बाप्पा आता जवळच आहेत आणि आता येणार आहेत सप्टेंबर महिन्यात. ये हे मराठी माणूस आहे, मॉडेल पण वाकणार नाही. आणि ना मित्रांनो, आता घरातून निघालेलो आणि 5 ते 10 किलोमीटर कव्हर केले आहेत. बट हे बघा सनसेट काय होतोय यार, दिसतोय की नाही, खतरनाक सनसेट एकदम. आणि आजची जी एनर्जी जी आमची आहे ना, ती एकदम फुल आहे. संध्याकाळचे आता वाजलेले आहेत 6:26. ठीक आहे, फुल मजा घेत चाललो आहे JNPT मार्गावर. हा JNPT मार्ग जो आहे ना, तो एकदम पाण्यासारखा एकदम खतरनाक वाला रस्ता आहे यार. मित्रांनो, जर तुम्हाला नवी मुंबईमध्ये फॉरेन सारख्या रस्त्यांची मजा घ्यायची असेल ना, तर तुम्ही या रोडवर हमखास या. या रोडचं नाव आहे आपल्या JNPT हायवे टुवर्ड्स उरण जातोय आता. नाही पनवेलकडे नाही जाते, अलिबागकडे नाही जाते, टुवर्ड्स उरण. ठीक आहे. तर आतापर्यंत व्हिडिओ आवडत असेल, आतापर्यंत व्हिडिओ मधले गाणी आवडत असेल, आतापर्यंत व्हिडिओ मधले लोक आवडत असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांबरोबर शेअर करत राहा यार. शेअर, कमेंट करा यार, कमेंट जरूर करा. आणि लाईक तर तुम्ही करालच, आतापर्यंत इतका बघितलाय, लाईक करा. बिकॉज आहे ना, खूप मेहनत लागते हे बनवायला, नंतर एडिट करायला, तुमच्यासमोर सादर करायला. आणि हे बघा, आज आपले सूर्यदेवता आता दिसत नाहीत, बट सनसेट झालेला आहे. आणि जे आहे ना कलर्स जे दिसत आहेत ना आज, ऑरेंज कलर्स, ते खूपच मस्त दिसत आहेत. या खतरनाक मस्त एकदम मस्त पाण्यासारखं रोडवर, एक खड्डा नाही आहे या रोडवर. हा, फक्त तुम्ही जेव्हा मर्ज करतात ना या हायवेला, तेव्हा थोडे खड्डे आहेत, बट एकदा तुम्ही मर्ज झाले तर भाई संपलं तुम्ही. ही बघा ना समोर काय दृश्य झालंय, काय वेदर झालेलं आहे. वाव यार, अजून आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायला 15 किलोमीटर बाकी आहेत. जे 15 किलोमीटर ना आपल्याला कव्हर करायला 30 मिनिटं लागणार आहेत. अर्ध्या तासात आपण पोहोचणार आहोत आपल्या बीचवर. आणि तुम्हाला सगळं सांगेन यार, बीच कसं आहे काय सगळं दाखवीन. व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही आणि शेवटपर्यंत बघा असे मस्त मस्त नजारे. आता मी परत कॅमेरा ऑन केला तुम्हाला हे दृश्य दाखवण्यासाठी. यार बघा ना काय दिसतंय, आपले सूर्यदेवता ना यार भाई खतरनाक आहेत, एकदम फॉर्म मध्ये येतात. आणि आहे ना मुंबईमध्ये आहे ना, जसं जसं पाऊस कमी होतोय ना, परत उष्णता आणि गरमी वाढते यार. तर सूर्यदेवता प्लीज थोडी कृपा करा आणि गरमी थोडीशी कमी करा, जास्त नाही थोडीशी यार. आता आहे ना उरणचा जो एक्झिट आहे ना, तो घेतोय इथून. सरळ गेलात तुम्ही तर खारकोपर वगैरे येईल, तिकडे आपल्याला जायचं नाहीये JNPT वगैरे. ऍक्च्युअल आपल्याला उरणला जायचंय, तर इथून एक्झिट घेतो. फायनली आपले सूर्यदेवता दिसलेले आहेत, त्या माउंटेन वर आहेत. वाव यार काय दिसत आहेत यार, वाव, थँक्यू सूर्यदेवता. आणि आहे ना असं वाटतंय की आपला इंडियाचा फ्लॅगचा कलर्स आलेले आहेत, सॅफ्रन, व्हाईट आणि ग्रीन.
पबजी वाला ब्रिज आलेला आहे आणि इथे बघूया ब्रिज कॅम्प कोणी केलाय की नाही काय मिळेल. यार काय दिवस होता यार, आम्ही खेळायचो पबजी, किती सारा खेळायचो. आणि एक दिवस होता जेव्हा सगळे ऑफलाईन गेले. आणि ठीक आहे यार, चालतं. बघा ना आपली सूर्यदेवता. दुनिया जतेल ऐश तू कर, यार मस्तो कर, दुनिया जतेल ने मस्तो कर, बीवी जतेल ने ऐश तू कर. असं वेदर झालंय ना, आता फक्त आहे ना 8 मिनिटं बाकी आहेत पोचायला आपल्या डेस्टिनेशन कडे. आणि मी कॅमेरा ऑन केला तुम्हाला हे वेदर दाखवायला. एकदम ऑरेंज झालंय यार, तुम्ही बघू शकता झाडांच्या पलीकडे. वाव यार वाव, माहिती नाही कॅमेरा किती कॅप्चर करतोय, इतकं ऑरेंज झालंय ना, असं वाटतंय की मेक्सिको मध्ये आलोय. ते नाही काय मूवीज मध्ये दाखवतात तो फिल्टर लावून, येलोइश फिल्टर, तसं वाटतंय. बघा ना. मित्रांनो आलेलो आहे आपण पिरवाडी बीच वर. हे ना तुम्हाला जे ब्लॅक दिसतंय ना मॅप वर, ते पाणी आहे, म्हणजे राईट साइडला पाणी आहे. आणि बघूया आता पार्किंग कुठे मिळते, जिथे मिळेल पार्किंग तिथे पार्क करू आणि तुम्हाला नजारे दाखवू. टणा अरे बघा टणा. तर मित्रांनो फायनली आलेलो आहे इकडे. आणि हे बघा काय नजारे दिसतात तुम्हाला. मी आहे ना गाडीच्या बाहेर उतरून दाखवतो. गाडी इकडे लावली, ते बघा. मित्रांनो इतकं खतरनाक एन्व्हायरमेंट झालंय ना, काय मिळेल. मस्त हा म्हणाली, खूपच सुंदर, मी बोलूच नाही शकत काही. किती दिवसांनी आम्ही असं इतका सुंदर सनसेट बघतो अगदी बाहेर येऊन. एक लाईट दिसते मला त्याच्यात, रेड दिसतोय, ब्लू दिसतोय, ऑरेंज दिसतोय, ब्लॅक शेड दिसताय. तर मित्रांनो ते जे आहे ना ते आहे आपलं गेटवे ऑफ इंडिया कोलाबा. हे जे तुम्हाला दिसतंय हे गेटवे ऑफ इंडिया आहे, मुंबई सिटी आहे. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 7:30 आणि सूर्यास्त झालेला आहे, थोडा अंधार झालेला आहे. बट तुम्ही बघू शकता अजून जे लाल भडक आहे ना आभाळ, ते आहे. कॅमेरा आहे ना इतकं नाही दाखवत आहे जितकं लाल आहे ॲक्च्युली. आणि यार तुम्ही इथे येऊ शकता, जस्ट 40 किलोमीटरवर आहे नवी मुंबईपासून. आणि असं काही वातावरण आहे. तुमच्या फ्रेंडसोबत या, फॅमिलीसोबत या, नाही आता एकटे या, पण इथे हमखास या. आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दीवाना सबको ओ शिनचैन, मेरा नाम भी शिनचैन है, मैं शरारत से भरा. मित्रांनो टाइम आलेला आहे या मस्त बीचला, पिरवाडी बीचला बाय बाय बोलण्याचा. आणि आलेलो आहे गाडीमध्ये. आता आहे ना काहीतरी मस्त नाश्ता करूया, चहा पिऊया आणि घरी जाऊया.